नमस्कार, मी धीरांश दादेवारची आई. 2 वर्षाचं माझं मूल 2023 रोजी इम्पिरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिखली येथे दगावलं. तो अंडर ट्रीटमेंट होता. मला सांगण्यात आलं की त्याला मायनर लंग इन्फेक्शन आहे आणि आम्ही खूप व्यवस्थित त्याची काळजी घेतो असं डॉक्टर जितेश मदन सिंग दोबाळ यांनी मला सांगितलं. पण 18 तारखेच्या सकाळी मला बाहेर थांबायला सांगण्यात आलं, काहीतरी सॅम्पल घ्यायचं म्हणून. आणि मी आतमध्ये येते तर मला वास येतो जळण्याचा काहीतरी. त्याच्या अंगावर बघितलं मी तर त्याचा पाय पूर्ण भाजून गेला होता. त्याचे रिपोर्ट आले. 18 सेंटीमीटरचा बर्न एका 2 वर्षाच्या पायाचा पाय इतक्या वाईट रीतीने जाळण्यात आला आणि त्याचा पाय जळाला की त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई जवळ नव्हती. त्याचा श्वास फोडला आणि माझं मूल जागीच गेले. आणि माझं मूल कशामुळे गेले नेमकं याची कारण कुठल्याही रिपोर्टमध्ये अजूनही आली नाहीये. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, त्याच्यानंतर तुम्ही वायसीएम सगळीकडून मी वर्ष झालं फेऱ्या मारते. सगळीकडून मला खरं सांगायचं तर काहीही नीट मदत करण्यात आली नाहीये. काहीची कुणी ऐकायला काय, मॅडम हे असे चालत नव्हतं अशी उत्तरं मला देण्यात आली. मला फक्त एक हे करायचंय की त्या डॉक्टरांच्या विरुद्ध कडक शिक्षा हवी त्यांना, की जेणेकरून उद्या चालून एखादी आई तिथं जाते विश्वासाने तर तिथं मुलाचं चालतं